हॅलो नमस्कार रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर पानांवरून तर तुम्हाला लक्षात आलेच असेल की हे आमचे जांभळाचे झाड आहे. आणि बाहेरून तर फक्त पानं दिसत आहेत, पण असं आतल्या बाजूने बघितलं की बघा असे मस्त जांभूळ किती लगडलेले आहेत. फळांचा रंग आता हिरव्यापासून जांभळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच आम्हाला जांभूळ खायला मिळतील याची प्रतीक्षा आहे. आणि या झाडाचे जांभूळ खरंच खूप गोड आहेत. आणि हे असंच बीपासून उगवलेलं झाड आहे 8-10 वर्षांपूर्वी. आजकाल कलमी झाडं मिळतात, तर ते मस्त 1-2-3 वर्षाचे झाले की लगेच त्यांना फळं लागायला लागतात. पण हे तसं आम्हाला काही कधी तोडावं असं नाही वाटलं फळं येत नाही म्हणून, कारण त्याने सावली वगैरे पण खूप दिली, पक्ष्यांना आसरा दिला. तर आता लवकरच त्याचे फळं आले की तुमच्याशी आम्ही शेअर करूच. आणि आता इथे आमचे हे सकाळचे कामं सुरू झाले आहे आणि मी बनवते आहे पुन्हा खिरवसच्या वड्या. तर आमचे जे दूधवाले दादा आहेत त्यांची काल रात्री गाय व्याली, तर मग उशिरा त्यांनी हे खरवस आणून दिलं. गुळ पुरेसा टाकलाय का? मग रात्री आम्ही हे खिरवस तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता इथे सकाळी म्हटलं चला बनवून घेऊ. आणि आमच्याकडे कसं आहे वर्षभर खिरवस येतच राहतं, त्याच्यामुळे खूप काही किचकट रेसिपी करणं शक्य नाही आणि परवडणारही नाही. मग आम्ही कसं आहे साधी सोपी कुकरमध्ये ते सेट करतो आणि 3 शिट्ट्या मारून घेतो आणि वड्या तयार होतात. तर आता हे मी गूळ पण विरघळवायला तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं हाताने मोडून घेऊ, कारण सकाळची वेळ कशी सगळं कामांची असते. त्याच्यामुळे आता हे बघा मी कुकरमध्ये असं हे भांडं सेट करून घेतलं आहे आणि त्याच्यात हे ओतून घेतलं आणि खाली तळाला जो गूळ राहिलेला आहे न विरघळलेला तो पण मी हाताने टाकून दिला, म्हटलं उष्णतेने जाईल विरघळून. तर आता हे खिरवस जे असतं हे प्रोटीन रिच असतं आणि जे नवजात वासराच्या वाढीसाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. पण ते इतक्या प्रमाणात येतं की ते सगळंच ते पिऊ नाही शकत, त्याला ते जड पडेल, मग ते काढून घेतलं जातं. आणि ते जर दूध काढलं नाही तर गाईला स्तनांना इन्फेक्शन व्हायची पण शक्यता असते, ज्याला मॅस्टायटिस म्हणतात. तर आता बघा अशा पद्धतीने मी कुकरमध्ये खरवसमध्ये वेलची पूड, जायफळ आणि केसर टाकून आता कुकर लावून दिला. आता इकडे बघा आईन त्यांची कैऱ्या फोडण्याची लगबग चालू आहे. तर आता यावर्षी लोणचं बनवण्याचा आम्ही घाट घातला आहे. थोडंसं का होईना असं यावर्षी बनवू असं ठरलं होतं. मग सकाळी लवकर पप्पांनी थोड्या आंब्याच्या झाडावरून कैऱ्या उतरवून घेतल्या आणि त्या पाण्यात स्वच्छ धुवून पुसून आता कैऱ्या फोडण्याचं काम सुरू आहे. तर असं सगळेजण एकेका कामाला सगळे बिलगलेले आहेत. या आमच्या गावठी आंब्याच्या कैऱ्या आहेत आणि त्यांना दळ पण चांगलं आहे आणि खूप आंबट पण नाही आहेत, त्याच्यामुळे छान लागतं लोणचं. झाल्या कैऱ्या फोडून, फोडी अशा साधारण मीडियमच घेतल्या आहेत आपण, म्हणजे खाता यायला पाहिजे त्या व्यवस्थित. खूप मोठ्या फोडी नाही आवडत मला. एवढं टाकू टाक ना. किती कैऱ्यांचं आता हे करतोय? 11 कैऱ्यांचे. 11. आता या व्यवस्थित फोडी करून एका सुती कपड्यात बांधून घेतला आहेत मीठ आणि बांधण्याआधी त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकतोय. हळदीमुळे निर्जंतुक राहतील. हळद एक प्रकारे नैसर्गिक बुरशीनाशक पण आहे आणि पाणी निघून जाते, अतिरिक्त पाणी मिठामुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल.
लोणचं म्हटलं म्हणजे मीठ भरपूर आलं. परत टाकू आणखी. नंतर हे फक्त पाणी सुटण्यासाठी टाकलंय. बीपीच्या पेशंट्सने शक्यतोवर टाळावं किंवा कमीच खावं. कमीच खावं. आता हे आपण कपडा बांधून घेतो. मिक्स करून टाकू त्याला. मिक्सिंग विदाउट टचिंग. कमीत कमी हात लावलेलं बरं ना. बस. बांधली पुरचंडी. असं कुठेतरी टाकून देऊ. नाही किंवा असं खाली एखाद्या कढईत जरी ठेवलं तरी चालेल. बाथरूम मध्येच टाकू चालेल. तर मंडळी, अशा प्रकारे आमचं मॉर्निंगचं बिझी रुटीन सुरू होतं. आणि मला तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट दाखवायची आहे. हे जे मी मनी प्लांट लावले आहे काचेच्या बॉटलमध्ये पाण्यात किचनच्या खिडकीत, तर मला एकदम असं दिसलं की एक मधमाशी तिथे अशी अलगद यायची आणि पाणी पिऊन उडून जायची. पुन्हा 2 मिनटात यायची आणि पाणी पिऊन उडून जायची. तर माझ्या या एका छोट्याशा कृतीने एका जीवाची तहान भागली. तर मला हे इतकं छान वाटलं की म्हणजे माझं झाड लावण्याचं कृतीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. चला तर मंडळी, आम्ही यावर्षी लोणचं करत आहोत. जवळजवळ 2-3 वर्ष लोणचं केलेलंच नव्हतं. यावर्षी वाटलं जरा एक करावं. 7-8 कैऱ्यांचं का होईना. तर आता इथे 11 कैऱ्यांचं. तर आता इथे त्याचीच तयारी सुरू आहे. सकाळी या कैऱ्या बांधून ठेवल्या होत्या पाण्यात, आता कपड्यात. आता त्यांच्यातलं पाणी बऱ्यापैकी निघून कोरड्या झालेलं आहे, ड्राय झालेल्या आहेत त्या. आणि आता इकडे खार बनवायची तयारी सुरू आहे. आता हे रिंगण केलंय सगळं. तर हे लेअर कसले कसले आहेत सांगाय. पहिले मीठ. मीठ नंतर सगळ्यात खाली मीठ. नंतर मिरचीचं भुकट. कमी तिखट मिरची. कोणती वापरली? आम्ही फाफडा. नंतर मोहरीची डाळ किंचित गरम करून थोडी फिरवून घेतली एक चक्कर. मिक्सर मध्ये एक चक्कर मारून घेतला. नंतर थोडस बडीशोपही थोडीशी बारीक करून घेतली. नंतर लवंगा मिऱ्या थोडं जाडसर एक गरका मारून घेतला मिक्सर मध्ये. नंतर मेथी. नंतर हिंग. हे असं रिंगण तयार झालेलं आहे. आता इथे हे तेल तापायला ठेवलंय. शेंगदाणा तेल, घाण्याचं तेल वापरतो आम्ही. तुम्हाला तर आम्ही आधीही शेअर केलंय. तर आता हे थोडस तापवून थोडं गार झाल्यावर मग याच्यावर टाकणार. हो. आणि ते गार झाल्यावर मग कालवणार. तेलाचं टेम्परेचर परफेक्ट आहे. म्हणजे एकदम असं खार जळत पण नाही, करपत पण नाही, पण थोडासा खरपूस पण येतो. बरोबर आहे ना? कुरकुरीत लागलं पाहिजे सगळं. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आताच छान वास येतोय ना. खूप सुगंध वास येतो. सुगंध लोणच्याचा एक खमंग वास. सगळं परफेक्ट भाजलं गेलं आहे अगदी. मिरचीचा कलर छान आहे, मस्त लाल लाल. लोणच्याला खूप तिखट पण मिरची नाही वापरू ना. तिखटच लागतं. मग दुसरी चवच लागत नाही, नुसतं तिखट लागत राहतं. पण रंग मात्र आला पाहिजे.
लाल लाल परफेक्ट वाटते ही मिरची. हे आता आज आपण घरी केक बनवायचं ठरवलंय. आमचा साधा सुद्धा घरगुती केक असतो बरं का मंडळी. आम्ही काही त्याच्यावर आयसिंग वगैरे करत नाही, पण केक पात्राला मैदा आणि तुपाने ग्रीसिंग करून घेतले जेणेकरून केक अलगद सुटतो. किती टाइम सेट केला आपण? अर्धा तास. अर्धा तासाचा. आता किती वेळ झाला? आता काय साधारण 20 मिनिट झाले. 20 मिनिट झाले तरी मस्त फुलून आलाय वर बऱ्यापैकी. फोटो कॅमेऱ्यात नाही दिसत पण प्रत्यक्षात बराच वर आलाय. चला. हे बघा स्पॉन्जी. स्पॉन्जी नको संजना. मी काय म्हणते आपण थोडं तिकडे बसायचं का? थांबा थांबा जाऊ द्या आधी. कसं आहे भाऊ? छान मस्त आहे ना? छान छान. भाऊला चटका बसेल. मला पण तिकडे आजीला म्हणे तिकडे जा. हा बाबांना दे. मस्त आहे. बाबांना दे. बाबांना दे गाजी. तिला ते खिचडीच देऊन वाढून दे ना. आणि गरम गरम. केक प्रोग्राम केलाय कारण आज खिचडी होती म्हणून. तिला तूप टाकायचं का? कापला तर इथे नाही 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 नाही. धर मग. इथं पिचलं. आणि आजच गाईज आम्ही लोणचं पण केलंय नवीन लोणचं. आज असे सगळे टेस्टी आयटम्स आहेत. द्या टाकून. खिचडी तर एवर टेस्टी असते. मला तेच सांगत होते. केक आणि लोणचं असा आजचा मस्त पैकी मेनू आहे. एक तरी संपेल तर या मंडळी जेवायला. लोणचं. चला आता आम्ही सगळे केकचा आस्वाद घेतो. बापरे, आणि हत्ती आला. मग नंतर कोण आलं? घोडा. बापरे, वाघ आला. मग तो लगेच झाडावर चढला. का पाऊस, इतका पाऊस आला. बापरे, लगेच तिकडे पडला. घोडा पण आला. हो, तर जंगलामध्ये जायचं नाही. बापरे, अंधार. आणि काजवा. बापरे, किटा पण होता. खूप किटा. घोडा पण होता भाऊ. हो, आणि हरी बसला बसला गोष्टी. सध्या आमच्या वनश्रीची अवंती मावशी आलेली आहे, त्याच्यामुळे ती खूप खुश आहे आणि रोज रात्री तिच्याकडून एक गोष्ट ऐकत असते आणि त्याला बघा किती छान रिस्पॉन्ड करत असते. तर मंडळी कसं असतं, मावशी हे फक्त एक नातं नाही तर ही आईचीच दुसरी सावली असते. लहानपणीची हट्ट पुरवणारी, आपल्या प्रत्येक आनंदात आणि दुःखात सोबत उभी राहणारी व्यक्ती म्हणजे मावशी. आई ओरडली तरी मावशी नेहमी आपल्या बाजूने उभी राहते. तिच्या घरी गेल्यावर मिळणारं प्रेम, लाड आणि आपुलकी यालाही तोड नसते. काही नाती कशी असतात, रक्ताची असतात, पण मावशीचं नातं मनाशी जोडलेलं असतं. आयुष्यात कितीही मोठे झालो तरी मावशीच्या मायेची ऊब तशीच कायम राहते. आईनंतर जर कोणाकडे मन मोकळं करता येत असेल तर ती म्हणजे मावशी असते. तर मंडळी, हा आजचा ब्लॉग म्हणजे नुसती खाद्यपदार्थांची रेलचेलच होती. तरी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.